खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इराणमध्ये एक राजा होता. एकदा तो खूप आजारी पडला. खूप वैद्यांनी त्याच्यावर उपचार केले, परंतु राजाची प्रकृती बरी झाली नाही. एके दिवशी समर नावाचा वैद्य राजाच्या दरबारात आला. तो अत्यंत बुद्धिमान आणि हुशार होता. त्याने राजाला तपासल्यावर तो म्हणाला, राजाला कोणत्याही औषधांची गरज नाही. मी तुम्हाला बरे करतो. हे ऐकून राजा प्रसन्न झाला. राजा म्हणाला, असे घडले तर मी तुम्हाला खूप श्रीमंत करेन. वैद्याने एक चेंडू आणला. तो रिकामा केला. त्यात खूप सारी औषधे भरली. चेंडू पुन्हा पहिल्यासारखा शिवून राजाला दिला. राजाला चेंडू देऊन तो म्हणाला, घाम येईपर्यंत खेळा आणि अंघोळ करून झोपत जा. राजाने तसेच केले. दुसऱ्याच दिवशी राजाला बरे वाटले. त्याने समर वैद्याची खूप स्तुती केली. त्याला खूप सोने नाणे बक्षीस दिले. त्या दिवसापासून राजा रोज समरला जेवायला बोलवू लागला. जेवण झाल्यावर राजा समरला भेटवस्तू द्यायचा. राजा आणि समर यांच्यातील हे प्रेम पाहून काही लोक त्याचा द्वेष करू लागले. एकाने राजाला सांगितले की समर त्याला मारू इच्छित आहे. हे ऐकताच राजाला राग आला. त्याने समरला फासावर चढवण्याची आज्ञा दिली. समरने मरण्यापूर्वी राजाला एक पुस्तक दिले आणि सांगितले की मला फाशी दिल्यावर ते पुस्तक वाचा. वैद्याला फासावर देण्यात आले. राजाने समरचे पुस्तक वाचायला घेतले. राजाला थुंकी लावून पान उलटण्याची सवय होती. राजाने सवयीने तोंडात बोटे घालून ती पाने उलटली. त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर अत्यंत जहाल असे विष लावण्यात आले होते. पाने उलटत असतानाच राजाचाही मृत्यू झाला. अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.